नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित गोरे आपल्या सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करतो। आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा टीईटी गणित गेस प्रश्नाचा दुसरा व्हिडिओ असणार आहे। याच्या आधी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण या गेस प्रश्नाची जी सीरीज आहे त्याला सुरुवात केलेली आहे। तर हे जे गेस प्रश्न आहेत ते आपण कुठून काढतोय तर 2013 पासून 2024 पर्यंत टीईटीचे जे काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये जे प्रश्न जास्त वेळा रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण त्या फॉर्मॅटचे प्रश्न आपण गेस प्रश्न म्हणून घेत आहेत। तर बघा, सोबतच मी इंग्लिश या विषयाची पण सीरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये बघा आपण चॅप्टर वाइज प्रश्न पाहतोय। 2013 ते 24 मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मध्ये विचारलेले प्रश्न आपण पाहतोय। त्यामुळे तुम्हाला इंग्लिश विषयामध्ये मार्क वाढण्यासाठी नक्कीच फायदा होईल। सोबतच बघा, तुम्हाला जर मानसशास्त्र विषयाची तयारी कमीत कमी वेळात करायची असेल, म्हणजेच बघा आता पेपरला जवळजवळ 20 दिवस उरलेले आहेत आणि पूर्ण मानसशास्त्र वाचायला वेळ पण कमी आहे, तर आपण काय केलेलं आहे, आपलं जे अक्षय गोरे हे प्ले स्टोर ॲप आहे त्यामध्ये आपण मानसशास्त्राचा 2.5 तासाचा कोर्स बनवून ठेवलेला आहे। तर तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त स्कोर बूस्ट करण्यासाठी तो कोर्स बाय करू शकता। ॲपची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। प्रश्न पहिला काय दिलेला आहे बघा, प्रश्न पहिला भूमितीचा घेतलेला आहे। खालील त्रिकोण XYZ मध्ये बघा XY 25 दिले, XZ 26 मीटर दिलेला आहे आणि YZ 17 मीटर दिलेला आहे। रेख XT ही मध्यगा आहे। मध्यगा म्हणजे काय, मीडियन। तर ट्रायंगल XYT चे क्षेत्रफळ काढायचे म्हणजेच एरिया काढायचा आहे। तर बघा इथे ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्यामध्ये ही जी बाजू आहे XZ ती दिलेली आहे 26, बरोबर। XZ 26 दिली, ZY दिलेला आहे 17 आणि XY दिलेला आहे 25। त्याच्यानंतर XT जे आहे ही मध्यगा आहे। मध्यगाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मीडियन। मध्यगा म्हणजे मीडियन। मध्यगा काय राहते, त्रिकोणाचा कुठलाही एक शिरोबिंदू असू द्या, समजा इथं शिरोबिंदू म्हणजे वर्टेक्स आहे X, या शिरोबिंदूपासून त्याची जी अपोजिट बाजू असते, त्याची समोरची बाजू असते, त्या बाजूवर जो मध्यबिंदू असतो त्या बाजूचा, त्या मध्यबिंदूपर्यंत काढलेली एक रेषा म्हणजे असते मध्यगा, त्याला आपण काय म्हणतो, मीडियन। तर ती मध्यगा काय करते, जी समोरची बाजू असते त्या समोरच्या बाजूला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते। ह्या ज्या रेषा दोन दिलेल्या आहेत आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये, या त्रिकोणात आपल्याला ह्या ज्या दोन रेषा दिलेल्या आहेत, ही तर एक दिलेली आहे, ही दुसरी रेष, या रेषेचा अर्थच असतो या दोन्ही, ही जी बाजू आहे ही पहिली बाजू आणि ही दुसरी बाजू, या दोन्ही पण समान आहेत। म्हणजेच ZT जे आहे ZT बरोबर TY। मध्यगा काय करते, या बाजूचे दोन समान तुकडे करते, बरोबर। तर आपल्याला काय विचारलंय, ट्रायंगल XYT म्हणजे कोणता, X Y आणि T याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय। तर बघा, मध्यगाचा एक गुणधर्म असतो, मध्यगा जी असते, त्रिकोणातील मध्यगा जी असते ती त्रिकोणाला दोन समान भागात तोडते। दोन समान भागात म्हणजे काय, दोन त्रिकोण तयार करते ती आणि त्या दोन त्रिकोणाचा एरिया समान असतो म्हणजे क्षेत्रफळ समान असतो। म्हणजेच मला काय म्हणायचंय बघा, ट्रायंगल XY आणि T हा जो ट्रायंगल आहे XYT याचा जो एरिया असणार आहे, म्हणजे समजा एरिया ऑफ ट्रायंगल XYT बरोबर किती असणार आहे, हाफ इंटू एरिया ऑफ ट्रायंगल जो पूर्ण ट्रायंगल असणार आहे XZ आणि Y, XZ आणि Y याच्या निम्मा असणार आहे। म्हणजे कशामुळे बघा, XT काय आहे, मध्यगा आहे म्हणजेच मीडियन आहे। मीडियन काय करते, त्रिकोणाचे दोन समान तुकडे करते। समान तुकडे म्हणजे काय, हा जो पार्ट असणार आहे इकडचा हा पार्ट आणि दुसरा पार्ट समजा हा, असे दोन तुकडे झालेत, बरोबर। तर त्या दोन्ही तुकड्याचं क्षेत्रफळ सारखं असतं, एरिया समान असतो। मग आपल्याला कशाचा एरिया विचारलेला आहे, XT आणि Y याचा एरिया विचारलेला आहे। तर तो काय असणार आहे, 1/2 गुणिले पूर्ण जो त्रिकोण आहे XZY त्याला आपल्याला 1/2 न गुणावं लागेल। तर बघा आता काय करू आपण, सगळ्यात आधी एरिया ऑफ ट्रायंगल XZY म्हणजे पूर्ण ट्रायंगलचा एरिया काढून घेऊ आपण। तो कसा काढायचा, आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला माहित आहे। एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, हा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहित असतो। आता बघा, या त्रिकोणाचा आपल्याला जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला पाया माहिती आहे 17, परंतु उंची जी असणार आहे ती आपल्याला दिलेली नाही, बरोबर। उंची आपल्याला दिलेली नाही, तर कसं काढायचं, तर त्याच्यासाठीच आपल्याला शाळेमध्ये एक फॉर्म्युला शिकवला होता बघा, त्याला आपण म्हणायचो हिरॉन्स फॉर्म्युला। हिरॉन्स फॉर्म्युला। तर हा फॉर्म्युला कशासाठी असतो, जर आपल्याला उंची माहित नाही त्रिकोणाची आणि आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहित असतील तर आपल्याला एरिया काढता येतो म्हणजे क्षेत्रफळ काढता येतो। तर त्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो, हिरॉन्स फॉर्म्युला, एरिया बरोबर वर्गमुळात
यस इंटू यस मायनस ए, त्याच्यानंतर यस मायनस बी आणि यस मायनस सी. तर बघा इथे यस म्हणजे काय, यस म्हणजे सेमी पेरिमीटर, बरोबर. सेमी पेरिमीटर म्हणजेच अर्धपरिमिती. परिमिती म्हणजे काय, त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय, तिन्ही बाजूंची बेरीज त्रिकोणाच्या. अर्धपरिमिती म्हणजे काय, त्रिकोणाची जी परिमिती आहे त्याला 2 न भागलं की परिमिती तयार झाली. आणि इथं बघा ए बी आणि सी काय दिलेलं आहे, ए बी सी म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजू. तर काय करू आता आपण, यस काढून घेऊ म्हणजेच अर्धपरिमिती काढून घेऊ. ए प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय 2. बघा ए म्हणजे काय, आता इथं रॅन्डम दिलेले आहेत, नावं काय दिले आहेत, एक्स झेड दिलेला आहे, झेड वाय आणि एक्स वाय. तर थोडक्यात अर्थ काय, ए बी सी म्हणजे आपल्याला तिन्ही बाजूंची बेरीज करायची आहे. म्हणजे 26 अधिक 25 अधिक 17 छेद 2. बेरीज जर केली 25 आणि 25 50 आणि 51, 51 आणि 17 किती येणार आहेत, 68. 68 छेद 2 म्हणजे किती येईल, 34. तर अर्धपरिमिती जी आलेली आहे म्हणजेच सेमी पेरिमीटर म्हणजेच काय, यशची व्हॅल्यू ही 34 आलेली आहे. तर आता काय करू आपण, ही व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. 34 वर्गमुळात आहे सगळं, बरोबर, गुणुले 34 वजा ए म्हणजे कुठलीही बाजू, समजा पहिली बाजू घेतली आपण 26, ठीक आहे, 26ला आपण ए मानलं. त्याच्यानंतर 34 वजा बी म्हणजे समजा ही पुढची बाजू आहे 25 आणि 34 वजा तिसरी बाजू कुठली 17, ठीक आहे. तर व्यवस्थित जर केलं आपण, वजाबाकी केली 34 ब्रॅकेटमध्ये बघा 34 वजा 26 किती येणार आहे, 8. त्याच्यानंतर 34 वजा 25 9 आणि 34 वजा 17, 17 दोन्ही 34 म्हणजे 17 येईल, ठीक आहे. तर हे वर्गमुळात जे काय आहे, वर्गमुळाच्या बाहेर आल्यावर आपल्याला एरिया भेटणार आहे. आता बघा या संख्येचा जर गुणाकार आपल्याला करायचं म्हणलं तर अवघड जाणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय करायचं, याला वेगवेगळ्या संख्येमध्ये आपण ब्रेक करू किंवा थोडक्यात जे स्क्वेअर नंबर असतात म्हणजे जे वर्गसंख्या आहेत त्याच्यामध्ये आपण याला ट्रान्सफॉर्म करू. कसं करायचं बघा, 34ला आपण कसं लिहू शकतो, इथं 17 आहे, इथं 34 आहे. 34ला काय करू आपण, 17 गुणिले 2 लिहून घेऊ. त्याच्यानंतर 8ला कसं लिहू आपण, 4 गुणिले 2. 9 ऑलरेडी स्क्वेअर नंबर आहे, बरोबर, 3चा वर्ग आहे, 9ला ॲज इट इज लिहिलं आणि त्याच्यानंतर गुणुले 17. तर आता बघा इथं एकदा 17 आहे, इथं दुसऱ्यांदा 17 आहे, म्हणजे थोडक्यात काय 17चा वर्ग. वर्गमुळात 17चा वर्ग आहे, तर बाहेर आल्यावर काय होईल 17, बरोबर, वर्गमुळाच्या बाहेर घेतला आपण. त्याच्यानंतर 2 गुणिले 4 म्हणजे 8 आणि 8 दोन्ही 16, वर्गमुळात 16 म्हणजे काय, बाहेर आल्यावर 4 येणार आहे, गुणिले वर्गमुळात 9 राहिला, आता फक्त एवढंच राहिलंय, बरोबर, ते होणार आहे 3. तर जो एरिया असणार आहे, कशाचा एरिया, पूर्ण ट्रायंगलचा काढलाय आपण. कोणता ट्रायंगल, ट्रायंगल एक्स झेड आणि वाय, या ट्रायंगलचा जो एरिया असणार आहे तो असणार आहे 17 गुणिले 4 गुणिले 3, बरोबर. आणि आपल्याला विचारलाय कशाला, आपल्याला कोणत्या ट्रायंगलचा विचारलेला आहे, एक्स वाय आणि टी म्हणजे अर्ध्या ट्रायंगलचा. थोडक्यात ट्रायंगलची जी अर्धी बाजू आहे ही, बरोबर, याचा एरिया आपल्याला विचारलेला आहे. त्यामुळे काय करावं लागेल, हा जो एरिया आला आहे त्याला 2 न डिवाइड करावं लागेल, बरोबर. म्हणजे 2 दोन्ही 4, त्याच्यानंतर 17 दोन्ही 34 आणि 34 त्रिक किती येणार आहे, 34 गुणिले 3, 4 त्रिकोण 12, 2 हात 4, 1 3 त्रिक 9 आणि 10, 102 आपलं उत्तर असेल, 102 मीटर स्क्वेअर. तर बघा आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजू जर दिल्या असतील तर त्याचा एरिया आपण या हिरोन्स फॉर्म्युल्यानं काढू शकतो. त्याच्यानंतर दुसरी जी कन्सेप्ट होती आपण वापरलेली ती म्हणजे कोणती, एक्स टी हा मध्यगा आहे. मध्यगा म्हणजे काय, मेडियन. तर मेडियन काय करत असते, मेडियन त्रिकोणाला 2 समान भागात ब्रेक करते, म्हणजे 2 समान एरियामध्ये त्या त्रिकोणाला तोडते, बरोबर. त्याच्यामुळं इकडच्या साईडचा जो त्रिकोण आहे आणि या साईडचा त्रिकोण या दोन्हीचा एरिया सेम असणार आहे, क्षेत्रफळ सेम असणार आहे. आपल्याला एक्स टी आणि वाय या त्रिकोणाचा एरिया विचारला होता, त्यामुळे काय केलं आपण, पूर्ण त्रिकोणाचा जो एरिया आहे तो हिरोन्स फॉर्म्युल्यानं काढून घेतला आणि त्याला काय केलं, छेद 2 केलं, म्हणजे एक्स टी वाय या त्रिकोणाचा एरिया आपल्याला मिळाला. पुढचा प्रश्न बघू. 2 व्यक्ती पी व क्यू ज्यांचा एकूण पगार 35,000 आहे ते अनुक्रमे 75% आणि 80% खर्च करतात. खर्च म्हणजे काय, एक्सपेंडिचर. जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 5 असेल, बचत म्हणजे काय, सेव्हिंग, बचतीचे गुणोत्तर 5 असेल तर पीचा पगार क्यूच्या पगारीपेक्षा कितीने जास्त असं दिलेलं आहे. तर हा गुणोत्तर व प्रमाण या टॉपिक मधला प्रश्न आहे आणि त्याच्यातलं जर म्हणलं तर खर्च आणि बचत हा एक टॉपिक येतो त्याच्यात, बचत आणि खर्च, ठीक आहे. तर काय दिलेलं आहे, पी आणि क्यू 2 व्यक्ती दिलेले आहेत, पी क्यू या दोघांची एकूण सॅलरी आहे 35,000. ते अनुक्रमे काय करतात, 75% व 80% खर्च करतात आणि रेशो दिलाय बचतीचा, त्यामुळे आपण बचत काढून घेऊ. पी काय करतोय, 75% खर्च करतोय, म्हणजेच तो 25% बचत करणार आहे. 25% बचत कशाची, बचत किंवा खर्च आपण कशातून करतो तर आपल्या पगारीतून करतो. समजा
पीची जी पगार आहे, पीची पगारीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सॅलरी म्हणतात. तर काय म्हणू, पीची जी पगार आहे ती SP आहे आणि क्यूची जी पगार आहे ती SQ आहे. म्हणजे ही जी 25% बचत असणार आहे ती कशाची असणार आहे, SP म्हणजे त्याच्या पीच्या सॅलरीची. म्हणून याला काय करू, P न गुणू. आणि सेम तसंच क्यू काय करतोय, 80% खर्च करतोय म्हणजे 20% तो बचत करणार आहे. 20% बचत कशाची असणार आहे, तर त्याची जी सॅलरी आहे त्याची. ठीक आहे. आपल्याला याचा जर रेशो दिलेला आहे 5:3, कशाचा, बचतीचा. आपण बचतच काढली ना, पगारीच्या एवढी टक्के बचत आहे, पगारीच्या 20% बचत आहे असे दिलेलं आहे. बरोबर. याचा जर रेशो आपल्याला 5:3 दिला आहे म्हणजे बघा 25% म्हणजे काय, 1/4 गुणुले SP म्हणजे त्याची सॅलरी. बरोबर. त्याच्यानंतर 20% म्हणजे काय, 1/5 गुणिले SQ. बरोबर, म्हणजे सॅलरी ऑफ क्यू. बरोबर किती दिलेलं आहे, 5/3. समजली का ही स्टेप. सॅलरीच्या 1/4, सॅलरीच्या 1/4 बचत आहे आणि सॅलरीच्या 1/5 बचत आहे. ठीक आहे. तर याचा रेशो दिलेला आपल्याला 5:3. जर सिम्प्लिफाय केलं तर बघा SP/SQ इंटू हे 1/4 ॲज इट इज लिहिलं आणि जे छेदातली गोष्ट आहे ही रिव्हर्स होते. बरोबर. छेदात एक अपूर्णांक दिलेला आहे 1/5, उलट होणार याचं 5/1 होणार आहे. याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 5/3 दिलेली आहे. बरोबर, 5/3. तर बघा 5ला 5 कट झालं. ठीक आहे. हे जे 4 इकडे छेदात आहे इकडे जाऊन काय होणार आहे, अंशात जाणार आहे. म्हणजे थोडक्यात बघा थोडं गिचमिट झाली तर SP/SQ काय येणार आहे, 4/3 येईल का. बरोबर. हे जे 4 छेदात होतं ते इकडे अंशात आलं म्हणजे इथं 4 आणि खाली 3. SP/SQ 4/3 येणार आहे. तर बघा काय विचारलेलं आता आपल्याला, याचा रेशो काढला आपण. हा रेशो कशाचा आहे, हा रेशो SP/SQ कशाचा आहे, तर पीची जी सॅलरी आहे म्हणजे पीची जी पगार आहे आणि क्यूची जी पगार आहे याचा रेशो आहे हा 4:3. आपल्याला काय विचारले, पीचा पगार क्यूच्या पगारीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे हे जे रेशो आहे समजा 4:3 जे आलाय हे युनिट असतात. बघा पीचा जर पगार 4 युनिट असेल तर क्यूचा 3 युनिट असणार. ह्या दोन्हीचा जर फरक घेतला आपण किती येतोय, 1 येतोय. म्हणजे आपल्याला तेच विचारले, पीचा पगार हा क्यूपेक्षा कितीने जास्त आहे. क्यूचा पगार 3 युनिट आहे तर पीचा किती असणार आहे, 4 युनिट आहे. म्हणजे फरक किती आहे, 1 युनिट. आपल्याला 1 युनिटची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. तर बघा ह्या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर किती येत आहे, 7 युनिट. म्हणजे काय, 7 युनिट म्हणजे ह्याची पगार अधिक याची पगार, पीची पगार अधिक क्यूची पगार किती दिलेले आहे, 35,000. म्हणजे 7 युनिटची व्हॅल्यू दिलेली आहे 35,000 आणि आपल्याला विचारले काय, पीचा पगार क्यूपेक्षा कितीने जास्त आहे. तर इथं दिसतंय आपल्याला क्यूचा पगार 3 आहे, पीचा 4 आहे म्हणजे 1ने जास्त आहे. आपल्याला काय काढायचं आहे, 1 युनिटची काढायची आहे व्हॅल्यू. ठीक आहे. तर डायरेक्ट आपण करू शकतो 7 × 7 7 × 5 = 35. म्हणजे उत्तर काय येणार आहे, 1 युनिटची व्हॅल्यू. बरोबर. 7ने जर भाग दिला 1 युनिटची व्हॅल्यू काय येणार आहे, 5000. हे आपलं उत्तर असणार आहे. तर बघा हा पण PYQचा आहे. गुणोत्तर आणि प्रमाणमधला हा एक फेमस प्रकार आहे, बचत आणि खर्च. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लावावी लागतील. तर बघा रस्त्याची लांबी किती दिलेली आहे, 2 किलोमीटर 560 मीटर. याला आपण काय करू, मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ सगळंच, कारण हे मीटरमध्ये दिलंय. 6.4 मीटरवर झाडे लावायची आपल्याला. 2 किलोमीटर म्हणजे किती, 2000 मीटर अधिक 560 म्हणजे किती येणार आहे, 2560 मीटर एकूण रस्त्याची लांबी. बरं का. म्हणजे रस्ता कसा असतो, समजा असा आपण रस्ता काढलाय तर इथून इथपर्यंत लांबी किती दिलेली आहे आपल्याला, 2500. ही लांबी ही पूर्ण लांबी दिलेली आहे 2560 मीटर. ही रस्त्याची एक बाजू उजवी बाजू समजा आणि ही डावी बाजू. ठीक आहे. ही रस्त्याची उजवी बाजू आणि ही डावी बाजू. आपल्याला काय म्हणलेलं आहे, 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायचेत आणि ती पण दुतर्फा लावायचेत. दुतर्फा लावायचे आपण काय करू, सगळ्यात आधी एक साईडचे काढू आणि त्याला जर 2 न गुणलं तर उत्तर येईल आपलं. बरोबर. बघा 2560 मीटरचा हा रस्ता आहे. आता काय करायचं आपल्याला, 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायचे. तर काय करू आपण, 2560ला ज्यावेळेस आपण 6.4 ने भाग देऊ त्या टायमिंगला रस्त्याचे भाग तयार होतील, म्हणजे तुकडे तयार होतील थोडक्यात. बरोबर. किती तुकडे होतील बघू आता. 64चा जर पाडा म्हणला 64 डायरेक्ट भाग जातो 256ला. आपण काय करू, 8ने घालून बघू. ठीक आहे. 8 8 64. बरोबर. 8 3 24 उरलं 1, 8 2 16 320. म्हणजे
8 चौक 32 बरोबर, 400चा पूर्ण भाग जाईल, 64 चौक 256 बरोबर, 400चा पूर्ण भाग गेलाय. 400चा पूर्ण भाग म्हणजे थोडक्यात काय, 400 भाग झालेत त्या रस्त्याचे, 400 भाग किंवा तुकडे म्हणू शकतो आपण. समजा एक्झाम्पल बघा, आता आपण काय करू, रस्त्याची ही बाजू बघू. इथं 1 तुकडा केला आणि इथं 2 तुकडा केला मी बरोबर, 1 2 असे जर 2 तुकडे केले मी, तर काय होणार आहे, झाडं किती लागणार आहे तिथं, 1 2 आणि 3. म्हणजे जेवढे तुकडे केले आहेत आपण, तुकड्यामध्ये जर +1 आपण केलं तर एकूण झाडे येणार आहे, ती पण एका साईडची. समजलं, म्हणजे एका साईडला झाडे किती येणार आहे, 401. इथं समजलंय का, तुकड्याची आपण तुकडे कसे केले ते समजलं. समजा रस्त्याला बघा, आता इथं बघा, इथे एक मी तुकडा केला, तर हा काय झाला, 6.4 मीटरचा भाग झाला. तर 6.4 मध्ये झाडे किती झाली, 1 आणि 2, तुकडे किती झालेत, फक्त 1. म्हणजे जर 1 तुकडा असेल तर 2 झाडे असणार, म्हणजे +1 करायला आपण. तसे तुकडे किती काढलेत आपण, 400, म्हणजे झाडे किती असणार, 401. हे जे 401 झाडे आहेत ते एका साईडला आहेत, आपल्याला म्हणलेलं आहे दुतर्फा, त्यामुळे काय करावं लागेल, याला 2 न गुणावं लागेल, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 802. ठीक आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला TET मध्ये दिसेल. हा प्रश्न पण खूप वेळा रिपीट झालेला आहे. किंवा याच्यासारखाच अजून एक पॅटर्न म्हणलं तर काय दिलेला आहे बघा, तो प्रश्न तर 3 ते 4 वेळा आलेला आहे. सेम याच्यासारखाच आहे तो पण. एक दोरीचा तुकडा दिलेला असतो, त्याला काय करायचं, दुमडायचं असतं आणि त्याला 3 ठिकाणी कापायचं असतं. तर 3 ठिकाणी कापल्यावर त्या दोरीचं एक आपल्याला माप दिलेलं असतं, एवढं मीटर आहे म्हणून. तर 3 ठिकाणी कापल्यावर जेवढे तुकडे तयार होईल त्या प्रत्येक तुकड्याचं माप किती, असा एक प्रकार आहे. याच्यासारखाच आहे तो पण बरोबर. तो प्रकार तुम्ही बघून घ्या. तो प्रकार पण 2 ते 3 वेळा आलेला आहे. हा प्रकार पण 1-2 वेळा आलेला आहे. पुढचा प्रकार पाहू. 3चा पावर x अधिक 3चा पावर y बरोबर 36 दिलेला आहे. x अधिक y बरोबर 5 आहे, तर 3चा पावर x - y. तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा TET मध्ये 2 ते 3 वेळा रिपीट झालेले आहेत. तर ह्या प्रकारचे प्रश्न कसे टॅकल करायचे, तर डायरेक्ट व्हॅल्यू पुटिंग करायची. x + y 5 दिलेला आहे, x + y बरोबर 5, तर व्हॅल्यू पुट करायची. जर x 1 असेल तर y किती 4 घ्यावं लागेल, x जर 2 असेल तर y 3 घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर बघा, x ची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली तर y ची 2, म्हणजे थोडक्यात ही व्हॅल्यू आहेत नाही, वरची जी व्हॅल्यू आहे ही रिपीट व्हायला चालू झाली इथं. त्याच्यानंतर x ची जर व्हॅल्यू आपण 4 घेतली तर y ची 1 घ्यावी लागेल, म्हणजे हीच व्हॅल्यू परत एकदा रिपीट आलेलं आहे इथं. त्याच्यामुळं आपल्याला या 2च व्हॅल्यू घ्याव्या लागतील बरोबर. कारण आपल्याला काढायचं आहे काय नेमकं, 3चा पावर x वजा y काढायचं आहे. 3चा पावर x वजा y काढायचा आहे. मग समजा x ची व्हॅल्यू 1 आहे आणि y ची 4 आहे, तर त्या दोन्हीचा डिफरन्स किती येणार आहे, 3 येणार आहे बरोबर. 1 वजा 4, आता तुम्ही म्हणाल -3 येते, तर आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स म्हणजे काय, थोडक्यात फरक. समजा माझं वय 25 आहे, तुमचं 32 वय आहे. आपल्या दोघांच्या वयातील जर डिफरन्स म्हटलं तर किती असणार आहे, 7 असणार आहे का वजा 7. आपण डिफरन्स हा पॉझिटिव्हच सांगतो बरोबर. तसे प्रकार आहे हा. तर बघा, 3चा पावर x - y जर आपल्याला काढायचा असेल, मग x ची व्हॅल्यू 1 घेतली आणि y ची व्हॅल्यू 4 घेतली, किंवा x ची व्हॅल्यू 4 घेतली आणि y ची व्हॅल्यू 1 घेतली, तरी पण डिफरन्स 3च येणार आहे. आपण हे निगेटिव्ह कन्सिडर करायचं नाही, कारण डिफरन्स कधी पण पॉझिटिव्ह असतो. त्यामुळं या खालच्या व्हॅल्यू परत रिपीट व्हायल्यात. मग काय करावं लागेल, आपल्याला या 2च व्हॅल्यूचा विचार करायचा. पहिल्या जे 2 व्हॅल्यू आहेत तसाच विचार करावा लागेल. काय करायचं मग बघा, आता 3चा पावर x अधिक 3चा पावर y बरोबर किती दिलेला आहे, 36. तर ही व्हॅल्यू जर पुट केली, समजा 3चा पावर इथली व्हॅल्यू 1 अधिक 3चा पावर 4, तर किती होणार आहे, 3 × 1 = 3 आणि 3चा चौथा पावर 3 × 3 = 9, 9 × 3 = 27, 27 × 3 = 81, उत्तर यायला लागले 84. आपल्याला दिलेला आहे 36, म्हणजे ही व्हॅल्यू तर सॅटिस्फाय करणार नाही इक्वेशन. त्याच्यामुळं पुढची व्हॅल्यू घ्यायची 2 आणि 3. म्हणजे बघा, 3चा पावर 2 अधिक 3चा पावर 3, 3 × 3 = 9 आणि 3चा घन 27, किती यायला लागली बेरीज 36. म्हणजे ही दिलेली व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली. याचा अर्थ काय झाला, x चा पावर 2 आलाय आणि y चा पावर 3, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता x चा पावर 3 आलाय आणि y चा पावर 2. कारण आपल्याला करायचं काय, आपल्याला x - y म्हणजे आपल्याला डिफरन्स पाहिजे. मग तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आपल्याला घेणं देणं नाही. मी तुम्हाला वयाचं उदाहरण दिलं. आपल्या वयातील जो डिफरन्स असणार आहे तो कधी पण आपण पॉझिटिव्ह सांगणार, त्यामुळे आपला घेणं देणं फक्त डिफरन्सची आहे. ठीक आहे. तर डिफरन्स किती येणार आहे, मग x आणि y जर असं केलं तर डिफरन्स यायला लागला 1चा. विचारलं का आपल्याला, 3चा पावर x - y, म्हणजेच थोडक्यात 3चा पावर 1 किती येणार आहे, आपलं उत्तर 3. ठीक आहे. तर बघा, x आणि y याच्या व्हॅल्यूमध्ये कन्फ्यूज होऊ नका. इथून व्हॅल्यू खाली रिपीट व्हायला चालू व्हायला लागल्यात बरोबर. x ची व्हॅल्यू आपण 1 घेतली, y ची 4 घेतली, त्यानंतर इथं 2 घेतली, 3 घेतली. आता परत जर काय 3 आणि 2 होणार आहे, पण हीच व्हॅल्यू परत रिपीट होईल. आपलं घेणं देणं फक्त डिफरन्सची आहे, त्यामुळं याच्या खाली विचारच करायचा नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा,
3 व 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्यांची बेरीज किती आहे? तर इथं 2 कन्सेप्ट वापरावे लागतील आपल्याला. 3 आणि 4 ने भाग जातो याचा अर्थ काय? 3 ने पण भाग जातो, 4 ने पण भाग जातो, म्हणजे आपल्याला या संख्यांचा लसावी घ्यावा लागेल. आणि दुसरं यांची बेरीज काय? तर बघा, ही जी क्रमिका तयार होणार आहे 2 अंकी संख्येची, ती क्रमिका असणार आहे अंकगणितीय श्रेणीमध्ये, म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, कारण त्यांचा जो कॉमन डिफरन्स असणार आहे तो सेम असतो. आपण पाहू नेमकं काय म्हणतोय मी. बघा, 3 ने पण भाग जाणार आहे आणि 4 ने पण. याचा अर्थ काय असणार आहे? आपल्याला 12 ने भाग जाणाऱ्या संख्या पाहिजेत. कोणत्या संख्या? 2 अंकी संख्या. 12 ने भाग जाणारी पहिली 2 अंकी संख्या 12च आहे, त्याच्यानंतर 24, असं करत करत 12 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. 12 ने भाग जाणारी शेवटची 2 अंकी संख्या कोणती आहे? 12 96, बरोबर. म्हणजे ही एक क्रम तयार झाला, क्रमिका तयार झाली. 12, 24, 36 असं करत करत 96 पर्यंत. याच्यामध्ये बघा, ही जी क्रमिका याला काय म्हणतात? अंकगणितीय श्रेणी म्हणतात. का असं म्हणतात? तर बघा, याच्यातला जो डिफरन्स असतो, याच्यातला जो फरक असतो, त्याला कॉमन डिफरन्स म्हणतो आपण, सामायिक फरक. हा कॉमन असतो. इथं 12 आहे फरक, इथं पण 12 आहे, त्याच्यानंतर 36 आणि पुढची संख्या कोणती असणार आहे? 48, त्याचा पण 12च असणार आहे. तर कॉमन डिफरन्स सारखा असतो, त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो? अंकगणितीय श्रेणी म्हणतो. 10वीत आपल्याला बहुतेक ही कन्सेप्ट होती अंकगणितीय श्रेणीची. तर कॉमन डिफरन्स किती आहे? इथं 12. तर आपल्याला काय करायचं आता? यांची बेरीज काढायची आहे. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये ही जी सिरीज दिलेली आहे त्याच्या बेरीजचा एक डायरेक्ट फॉर्म्युला असतो. 2 फॉर्म्युले असतात खरं तर, तुम्हाला दोन्ही सांगतो मी, आणि आपल्याला कोणता फॉर्म्युला कुठं वापर करायचा ते पण समजलं पाहिजे. पहिला फॉर्म्युला असतो SN बरोबर n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. SN म्हणजे Sचा अर्थ काय? सम, आणि n म्हणजे काय? जेवढे पद आहेत तेवढे. आता इथं बघा, 12 पासून 96 पर्यंत, 12 पासून 96 पर्यंत n म्हणजे नंबर ऑफ टर्म किती आहेत? कसं काढायचं? 12 × 12 12 2 24 असं करत करत 12 × 8 = 96, बरोबर. एकूण किती पद असणार आहेत? 8 पद असणार आहेत. 12 × 8 = 96, बरोबर. या क्रमिकेत 8 पद असणार आहेत. त्याच्यानंतर जर इथं आपण व्हॅल्यू पुट केली 8/2, बरोबर. यांच्या ठिकाणी 8 घ्यायचं. ब्रॅकेटमध्ये 2 गुणिले a म्हणजे काय असतं? पहिली टर्म, बरोबर. a म्हणजे पहिली टर्म 12 अधिक n-1, n किती? एकूण 8 संख्या येतात, वजा 1 इंटू d किती आहे? 12. d म्हणजे डिफरन्स. सिम्प्लिफाय केलं तर 4 आलं, बरोबर. 4 कंसामध्ये 12 2 24 अधिक हे किती होणार आहे? 7 गुणिले 12 12 7 84. 4 ब्रॅकेटमध्ये बघा, 84 आणि 24, 4 आणि 4 8, आणि इथं किती आले? 10. म्हणजे 108 गुणिले 4 जर केलं तर किती येणार आहे? 8 चोक 32 ला 2, हातचे आले 3, 10 चोक 40 आणि 3 43, म्हणजे 432 हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. अंकगणितीय श्रेणीतील बेरीजचा हा पहिला फॉर्म्युला आहे. कोणता? SN बरोबर n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. दुसरा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. दुसरा फॉर्म्युला असतो SN बरोबर n/2 इन ब्रॅकेट a प्लस l. हा फॉर्म्युला या फॉर्म्युल्यापेक्षा सोपा आहे, पण दोन्हीचं पण वेगवेगळं महत्त्व आहे. बघा, या फॉर्म्युल्यामध्ये वेगळं काय आहे? या फॉर्म्युल्यामध्ये यल आलेला आहे, यल म्हणजे लास्ट टर्म, आणि या फॉर्म्युल्यामध्ये यल नाही. तर हा फॉर्म्युला कधी वापरायचा? ज्या टायमिंगला आपल्याला लास्ट टर्म माहीत नाही. मग इथं लास्ट टर्म 96 ही आपल्याला माहीत होती, त्यामुळे डायरेक्ट आपण हा फॉर्म्युला तरी वापरला असता तरी चालतोय, बरोबर. n म्हणजे काय? एकूण संख्या किती? 8. 8/2 ब्रॅकेटमध्ये पहिली संख्या 12, शेवटची संख्या म्हणजे लास्ट टर्म 96. भागाकार केला तर 4 आलं, आतमध्ये बेरीज किती येणार आहे? 108. 4 गुणिले 108, परत एकदा तेच उत्तर येणार आहे. तर हे 2 फॉर्म्युले आहेत. वापर कधी करायचं तुम्हाला कळाला असेल. इथं बघा, कॉमन डिफरन्स दिलेला असतो. आपल्याला इथं डिफरन्स माहीत नाही. डिफरन्स जरी माहीत नसला आणि तुम्हाला जर माहीत असेल की ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, तर डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही. याच्यामध्ये लास्ट टर्म माहीत असली पाहिजे, याच्यामध्ये तसं काही देणं घेणं नाही. तर हे 2 फॉर्म्युले पाठ ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. संख्या दिलेली आहे 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत आणि 4च्या स्थानिक किंमतीतील 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे म्हणले. तर बघा, स्थानिक किंमत दर्शनी किंमत हा जो पार्ट आहे हा आतापर्यंत जास्त वेळा तर म्हणलं तर TET पेपर 1 ला विचारलेला आहे. बघा, त्याच्यानंतर TET पेपर 2 मध्ये हा पार्ट दिसलेला नाही. तर TET पेपर 1 वाले नीट लक्ष देऊ नका. बघा, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे 2 गोष्टी असतात. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय. 6ची स्थानिक किंमत काय? ही जी संख्या आहे याच्यामध्ये 6 कुठं आहे? इथं. तर बघा, कुठलीही संख्या असेल त्या संख्येतील प्रत्येक अंकाला एक हे असते, स्थान असतं, बरोबर. तुम्ही ऐकलं असेल लहान असताना, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, त्याच्यानंतर लक्ष, दशलक्ष, असं प्रत्येक अंकाचं स्थान निश्चित असतं. ठीक आहे. तर मग स्थानिक किंमत जर काढायची असेल तर काय करायचं? ही जी 6 आहे, हे 6 आहे इट इज लिहिलं. 6च्या पुढे जेवढ्या संख्या आहेत तिथं 1 2 3 4 तेवढे शून्य देऊन टाकायचे. 1 2 3 4.
बरोबर. आता काय विचारलंय, 6ची जी स्थानिक किंमत आहे ही 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, छेद 4ची स्थानिक किंमत करावी लागेल. 4ची स्थानिक किंमत कशी काढायची, 4ला 4 ॲज इट इज लिहिलं, 4च्या पुढे किती संख्या आहेत, किती अंक आहेत, 2, तर 2 शून्य द्यायचे. आपल्याला पट विचारली म्हणून आपण भागाकार करतोय. बरोबर, 2 शून्याला 2 शून्य कट झाले. 4ने जर 60ला भाग घातला तर 15 आलं आणि वरचं शून्य म्हणजे उत्तर काय येणार आहे, 150. एकदम बेसिक प्रकार आहे बघा, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता राहिला विषय दर्शनी किंमतीचा. तर बघा, दर्शनी किंमतीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फेस व्हॅल्यू, आणि स्थानिक किंमतीला इंग्लिशमध्ये प्लेस व्हॅल्यू म्हणतात. या दोन गोष्टी आहेत बघा. दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू. आता या संख्येमध्ये मी जर तुम्हाला म्हणलं 4ची दर्शनी किंमत काय आहे, तर 4ची दर्शनी किंमत ही 4च असणार. जी व्हॅल्यू आपल्याला समोर दिसते तीच असते दर्शनी किंमत. 6ची दर्शनी किंमत काय म्हणलं तर 6च असणार. 4ची दर्शनी किंमत 4, 8ची विचारली तर 8च असणार. पण प्लेस व्हॅल्यू जी असते म्हणजे स्थानिक किंमत ही स्थानानुसार बदलते. बरोबर, तो एकक स्थानी अंक आहे, दशक स्थानी आहे का शतक स्थानी आहे, त्याच्याहून व्हॅल्यू बदलत असते. आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न पाहू. भूमितीचा प्रश्न घेतलेला आहे. आकृतीत हे जे ट्रायंगल दिलेलं आहे MAN, त्याच्यामध्ये बघा OM आणि ON हे अनुक्रमे अँगल AMN आणि अँगल ANM चे दुभाजक आहेत. अँगलचे दुभाजक हे चिन्ह असतं अँगलचं म्हणजे कोणाचं, कोणाचे दुभाजक आहेत म्हणजे काय, थोडक्यात कोण दुभाजक आहेत. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात अँगल बायसेक्टर. तर बघा, आपल्याला मेजर ऑफ अँगल OMN आणि मेजर ऑफ अँगल ONM काढायचा आहे. तर हा प्रश्न TET पेपर 2 मध्ये 2 वेळा विचारलेला आहे. फक्त व्हॅल्यू चेंज करून आणि ट्रायंगलचं नाव बदललेलं असतं. 2017ला एक विचारलेला प्रश्न आहे हा, 2021ला एक विचारले. तर बघा, TET पेपर 1 वाले असं म्हणू नका की पेपर 2ला विचारलं म्हणजे आमच्या कामाचं नाही. तुम्हाला पेपर 1ला पण भूमिती आहे आणि पेपर 2ला पण भूमिती आहे. फक्त पेपर 1ला 8 मार्कापर्यंत येते आणि पेपर 2ला 12 मार्कापर्यंत भूमिती येते. दोन्ही साईडला पण, दोन्ही पण पेपरमध्ये ट्रायंगल हा टॉपिक आहे म्हणजे आहे. बरोबर, मग त्यात फक्त प्रश्नाचे थोडाफार फरक असतो. असा प्रश्न पेपर 1ला पण दिसू शकतो आणि त्याच्यानंतर बघा, स्थानिक किंमतीचा हा प्रश्न पेपर 2ला पण दिसू शकतो, कारण नंबर सिस्टीम पण दोन्हीकडे आहे. गणिताचा काय असा विशेष वेगळा फरक नाही. ठीक आहे, ठराविक 1 ते 2 धडे आहेत म्हणजे समजा सरासरी आहे ते फक्त पेपर 2ला दिसतोय. ठीक आहे, असं काय विशेष फरक नाही दोन्ही पेपरच्या सिलेबसमध्ये. फक्त लेवल जी असते ती थोडी पेपर 1ची सोपी असते, पेपर 2ची हार्ड असते. ठीक आहे, त्याच्यामुळं पेपर 1ला पण हा एक्सपेक्टेड आहे. पेपर 2ला 2 वेळा विचारलेला आहे, पेपर 1ला पण एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन बघा. आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे MAN. त्याच्यामध्ये बघा, हे जे चिन्ह आहे हे चिन्ह असतं काटकोनाचं म्हणजे याची व्हॅल्यू आहे 90 अंश. आपल्याला काय दिलेलं आहे, OM आणि ON. कुठं दिसतंय OM. बरोबर, OM आणि ON हे काय आहेत, अँगल AMN म्हणजे अँगल AMN हा जो अँगल तयार व्हायला हा याचा, आणि अँगल ANM म्हणजेच ANM याचे दुभाजक आहेत म्हणलंय. इथं जे चिन्ह दिसते तुम्हाला, इथं X दिसायले, इकडं पण X दिसतोय, इकडं X दिसतोय. त्याच्यानंतर इथं पण एक 0 दिसल्यासारखं, 0 सारखं चिन्ह आहे. तर याचा अर्थ काय असतो, हे जे 2 अँगल तयार झालेत ह्या 2 अँगलची मापं सेम आहेत. हा जो अँगल बायसेक्टर आहे OM, अँगल बायसेक्टर OM ह्या अँगलला 2 सेम भागामध्ये तोडतो. जसं आपण मगाशी बघितलं होतं, मीडियन काय करत असते, मध्यका काय करत असते, शिरोबिंदूपासून पुढच्या बाजूवर जर आपण मीडियन टाकली तर मीडियन काय करते, त्रिकोणाचे 2 समान भाग करते. त्या दोन्हीचा पण एरिया म्हणजे क्षेत्रफळ समान असतं. तसंच अँगल बायसेक्टर म्हणजे कोण दुभाजक काय करतो, कोणाला दुभागण्याचं म्हणजे 2 समान भाग करण्याचं काम करतो. ठीक आहे, तर बघा, आपल्याला 2 अँगल बायसेक्टर दिलेले आहेत OM आणि ON. आता विचारलं का आपल्याला, मेजर ऑफ अँगल OMN प्लस मेजर ऑफ अँगल ONM म्हणजे बघा OMN प्लस ONM याचं माप आपल्याला विचारलं आहे. ह्या अँगलचं अधिक या अँगलचं माप विचारलेलं आहे. तर कसं करायचं बघा, हे आहे 90, त्रिकोणातील एक कोण 90 आहे. आता उरलेले जे 2 कोण आहेत त्याची बेरीज किती असणार आहे, 90 असणार आहे. बरोबर, म्हणजेच अँगल AMN प्लस अँगल ANM ह्या दोघांची पण बेरीज किती असणार आहे, 90 अंश. आपल्याला विचारले काय, ह्याचा निम्म विचारले थोडक्यात, OMN आणि ONM विचारलेला आहे. तर काय करायचं, ह्याला जर छेद 2 केला आपण तर उत्तर काय येणार आहे, AMN चा निम्मा किती होणार आहे, M आणि N. याचा जर निम्मा अँगल म्हणलं तर काय आहे, OMN. बरोबर, हा अँगल आणि हा अँगल सेम आहे म्हणलं तुम्हाला मी. X दिसतंय म्हणजे अलीकडचा अँगल आणि पलीकडचा अँगल दोन्हीचं माप सेमच आहे.
तसंच इथं पण खालचा जो अँगल आहे आणि वरचा जो अँगल आहे तो दोन्ही पण सेमच आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, मेजर ऑफ अँगल OMN प्लस मेजर ऑफ अँगल ONM बरोबर किती असणार आहे, 90/2 म्हणजे 45 डिग्री. तर बघा जॉमेट्रीमध्ये तुम्हाला पेन उचलायची गरज पडत नाही, मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करण्यासाठी सांगतोय. हे तुम्ही ऑब्झर्वेशन करून कसं काढू शकता ते सांगतो आता, नीट लक्ष द्या. ऑब्झर्वेशन करून फक्त इथं बघा 90 डिग्री दिलेला आहे, याच्यामुळं उरलेले जे दोन कोण आहेत त्याची बेरीज असणार 90. ठीक आहे. त्याच्यानंतर कोन दुभाजक दिलेले आहेत, हा एक कोन दुभाजक आहे, हा दुसरा कोन दुभाजक आहे. तो कोन दुभाजक काय करतो, या कोणाला दोन समान कोणात तोडतो. मग समजा ह्या दोन्हीची बेरीज तुम्हाला काय म्हणलं, ह्याची बेरीज अधिक याची बेरीज 90 आहे. मग तुम्ही कन्सिडर करू शकता याची पूर्ण बेरीज जर 20 असेल तर याची किती असणार आहे, 70 असणार आहे. बरोबर. आता समजा तुम्ही म्हणाल 20 आणि 70च का घेतलंय, समजा मी म्हणतोय आता 30 घ्या तुम्ही. हा जर अँगल 30 असेल तर हा किती तयार होणार आहे, 60. म्हणजे थोडक्यात दोन्हींची बेरीज किती यायला लागली, 90 येईल का. बरोबर. मग तेच आपल्याला माहिती आहे ना, या दोन्हींची बेरीज 90 आहे. मग या दोघांना पण आपण छेद 2 केलं, 20/2 जर केलं आपण किती येणार आहे, 10. आणि इथं पण 70/2 जर केलं तर किती येणार आहे, 35. ह्या दोन्हींचीच बेरीज विचारली आपल्याला, ती येणार आहे 45. मग कुणाला वाटलं 30 आणि 60 घेऊन करायचंय, 30ला जर 2 न भागलं तर आलं 15, 60ला 2 न भागलं तर आलं 30. परत एकदा बेरीज झाली 45. आजच्या लेक्चरमध्ये ठराविकच आपण प्रश्न प्रकार घेतलेले आहेत. तर या प्रश्न प्रकारापैकी तुम्हाला TETच्या पेपरमध्ये नक्कीच 2 ते 3 प्रश्न प्रकार दिसतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. सोबतच बघा, ज्यांना मानसशास्त्र विषयाची कमीत कमी वेळात तयारी करायची असेल त्यांनी आपला अक्षय गुरु आपले ॲप डाउनलोड करा आणि तो 2.5 तासाचा कोर्स जो आहे तो परचेस करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.